माणगाव इथं उभारण्यात आलेल्या लंडन हाऊस आणि माणगाव परिषद होलिग्राफिक सेंटरच्या लोकार्पण सोहळा लांबला होता। माणगावचे सरपंच राजू मगदूम आणि ग्रामस्थांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं। त्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लंडन हाऊस प्रतिकृती आणि होलिग्राफिक सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत येऊन हा सोहळा करण्याचं भाग्य मला लाभलं याचा आनंद असल्याचं सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या नागरिकांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं। राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचं संयुक्त स्मारक उभारण्यासाठी 199 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली। यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आयुक्त के मंजुलक्ष्मी, राहुल आवाडे, आरपीआयचे राज्य सचिव मंगळराव माळगे, आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, उपसरपंच विद्या जोग, माणगावचे बौद्ध समाजाचे अध्यक्ष अमर कांबळे, पवन गवळी, शिरीष मधाळे, अनिल कांबळे, योगेश सनदी यांच्यासह बौद्ध समाजाचे सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते।